नमस्कार मित्रांनो. सर्व मित्रांचे खूप खूप आभार. तुम्ही चॅनलवरती येत आहेत, रेग्युलरली बघतायत व्हिडिओज. तुम्हाला आवडतो व्हिडिओ त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. आणि ह्या फायनान्शियल लॉजचे बऱ्याच जणांची रिक्वेस्ट येत आहे. बाकी सब्जेक्टचे पण रिक्वेस्ट येत आहे. मित्रांनो, तुम्हाला ॲश्युअर करायचं की एक्झामच्या अगोदर सर्व लेक्चर्स तुम्हाला टाईमशीर भेटून जातील. त्याबद्दल तुम्ही चिंता करू नका. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर पण करत चला आणि सबस्क्राईब बटन पण दाबत चला. आपले 80% पब्लिक जे आहे सबस्क्राईब करत नाही आपल्या चॅनलला. तुम्ही बघू शकता इथे. तर सर्वांना आवर्जून विनंती आहे की चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करत चला. आणि ह्या सेशनची पीडीएफ लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. आता अगोदर आपण काय करायचो, पूर्ण सेशन संपल्यानंतर पीडीएफ डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन करायचो, कंपाईल पीडीएफ राहायची. परंतु ह्या सेशनपासून बऱ्याच विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट येत असल्यामुळे आपण पर युनिट वाईज, पर चॅप्टर वाईज जेवढा आपण एका पार्ट 1 मध्ये कव्हर करतो त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक लगेचच्या लगे भेटून जाईल तुम्हाला. रिमेनिंग सेशन पण आपले टाईमशीर येतील, त्याबद्दल अश्युअर राहा. आणि ह्या सेशनमध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स वगैरे असतील तर कमेंटमध्ये आवर्जून कळवत चला. ठीक आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल स्वामी. आपलं स्वामी अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण फायनान्शियल लॉज बघणार आहोत. फायनान्शियल लॉज बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातो, परंतु मला ॲश्युअर करायचं की फायनान्शियल लॉज हा सब्जेक्ट खूप ईझी आहे. ह्याच्यामध्ये फक्त लॉज आणि फायनान्स, आपल्या देशामधली इकॉनॉमी आणि फायनान्स रिलेटेड जे लॉज आहेत, फॉर एक्झाम्पल बँकिंग रिलेटेड आहे, तर ते आज आपण बघणार आहे की सरफेजी ॲक्ट आहे. ते सरफेजी ॲक्ट कशासाठी आहे, का गरजेचं आहे की सरफेजी ॲक्टचं गरज लागली आपल्याला, ह्या सर्व गोष्टी आपण ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसंच अदर जे नॉर्म्स आहेत इकॉनॉमीला रेग्युलेट करण्यासाठी, ते नॉर्म्स आपण ह्या पर्टिक्युलर सेशनमध्ये बघणार आहोत. तर आज आपण स्टार्ट करूया. कसं स्टार्ट करणार आहे आपण हे पर्टिक्युलर सेशनमध्ये, आपण मागच्या सेशन्सच्या कंपॅरिझनमध्ये आपण थोडीफार इम्प्रूव्हमेंट्स आलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पीवायक्यू बघणार आहोत, कशा टाईपचे क्वेश्चन्स आलेले आहेत पीवायक्यूमध्ये. त्याच्यानंतर कन्सेप्ट बघणार आहोत आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला पीवायक्यूचे डिस्कशन, एक मॉडेल आन्सर्स पण भेटणार आहेत, कसे आन्सर्स अटेम्प्ट करायला पाहिजेत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला मॉडेल आन्सर कसे लिहायचे कळेल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. तर चालू करूया आपण. ह्या फायनान्शियल लॉजमध्ये आपल्याला टाईप फर्स्ट आपला पेपर काय असतो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला एमसीक्यूज येतात. ठीक आहे, ऑलवेज एमसीक्यूज येतात. किती एमसीक्यूज येतात, तर 8 एमसीक्यूज येतात, 5 अटेम्प्ट करायचे. ठीक आहे, इथं तुम्ही आरामशीर 10 मार्क्स अचीव्ह करू शकता. ठीक आहे, तर ह्यासाठी मी काही इम्पॉर्टंट तुम्हाला एमसीक्यूज पण देणार आहेत. शेवटी तुम्ही करू शकता, किंवा पीवायक्यू एमसीक्यूज आहेत ते पण केले तर तुम्ही इझिली चांगला स्कोर करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला 2 मार्कर क्वेश्चन येतात, त्याच्यामध्ये डिफरन्स वगैरे विचारलं जातं. मोस्टली 5 मार्कचा क्वेश्चन असतो तो, त्याच्यामुळे त्यामध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड आहे की 1.5 पेज तर लिहायला पाहिजे तुम्ही त्याच्याबद्दल. ठीक आहे. आणखी थर्ड क्वेश्चन जे असतो आपला, ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन असतो. ॲप्लिकेशन म्हणजे पर्टिक्युलर लॉ आहे, तर असं कन्सिडरेशन आहे. तशा कन्सिडरेशनमध्ये तुम्ही कसं केलं असतं ते पर्टिक्युलर लॉ इम्प्लिमेंट करण्यासाठी वगैरे आहे. त्याचे पीवायक्यूज वगैरे आपण बघणार आहे सेशनला, तुम्हाला कळेल की कशा टाईपचे ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन्स येतात. 5th नंबरला पण तुम्हाला ईज ऑफ डुईंग बिझनेस वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन्स येतात. तुम्हाला सरफेसी ॲक्टचे फीचर सांगा, ऑब्जेक्टिव्ह सांगा, काय गरज आहे त्याची, असा डिफरंट अँगलने क्वेश्चन विचारू शकतात, ते पण आपण बघणार आहेत. त्याच्यानंतर हे 5th क्वेश्चन पण त्याच टाईपचा असतो. ठीक आहे, हे खालती अजून एक क्वेश्चन पेपर मी अटॅच केलेला तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण एक सरफेसी ऍक्ट म्हणजे काय असतो. सरफेसी ऍक्ट म्हणजे एक बँकिंगचा ऍक्ट आहे. अगोदर कसं व्हायचं, सुरुवातीला समजा तुम्ही एबीसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. एका नॅशनल बँकमध्ये गेलात आणि तुम्ही समजा इथं डॉलर आहे, रुपीजमध्ये ₹35,000 तुम्ही लोन घेतलेले समजा, किंवा $35,000 म्हणजे आपण $100 रेट पकडूया. 87-86 वगैरे चालू आहे. राउंड फिगर आपण 100 करूया, म्हणजे किती झाले, ₹3.5 लाख तुम्ही ह्या बँकेकडनं लोन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय केलंय, कशासाठी लोन घेतलेलं आहे, तर इक्विपमेंट तुम्हाला एखादी इंडस्ट्री टाकायची, कंपनी टाकायची, त्याच्यासाठी तुम्ही लोन घेतलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय झालं, तुम्ही 3 वर्ष तुम्ही रेग्युलरली भरलात पिरियड्स वगैरे, त्याच्यानंतर तुम्ही भरलाच नाहीयेत कन्सेप्ट. ठीक आहे, पैसेच भरला नाहीयेत तुम्ही बँकेचे. तर आफ्टर 90 डेज काय होतं, तुमचं लोन जे आहे ना ते एनपीए मध्ये जातं. एनपीए म्हणजे नॉन परफॉर्मिंग असेट्स. त्याच्यामध्ये सबस्टँडर्ड असेट्स 1, 2, 3 असे 3 कॅटेगरी, एसएमए कॅटेगरीज म्हणतो आपण त्याला. ते 3 कॅटेगरीज असतात, त्याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायची गरज नाही. परंतु एनपीए जेव्हा होतो, 90 डेज पर्यंत तुम्ही कंटिन्युअसली तुमचं ईएमआय जर भरला नाही, तर तुमचं अकाउंट ते एनपीए मध्ये जातं. तसंच समजा ह्या एबीसी प्रायव्हेट लिमिटेडने ह्या बँकेचे पैसे भरू शकले नाहीत आणि 90 दिवसानंतर कॉन्झिक्युटिव्हली, त्याच्यानंतर बँक काय करेल तुमचे, तर ते तुमचे ₹3.5 लाख किंवा $35,000 तुमचे एनपीए म्हणून कन्सिडर करेल. त्याच्यानंतर तुमचे ॲसेट्स वगैरे जे आपण बँकेचे इक्विपमेंट्स घेण्यासाठी ह्या बँकेला कोलॅटरल वगैरे दिलं असतं आपण. ते कोलॅटरल दिल्यानंतर काय करते बँक तुमची, अगोदर काय असायचं, सरफेसी ॲक्टच्या अगोदर तुमचे जे कोलॅटरल घेतलेली असायची बँक, तर ते कोलॅटरल बँकेला विकता यायचं नाही. तर मग तुम्ही बँकेत कोर्टात जा, कोर्ट तुम्हाला परमिशन दिल्यानंतर विकायचं. तर हे पूर्ण लेंदी प्रोसेस होती. त्याच्यामध्ये बँकेच्या हातात शेवटी तुमचे डिफॉल्ट केलेले पैसे लागतच नव्हते. तर ह्या गोष्टी कन्सिडर करून सरफेसी ॲक्टचा निर्माण करण्यात आलेला आहे. म्हणजे सरफेसी ॲक्टमध्ये आपल्याला विदाऊट कोर्ट परमिशन
आपल्याला एखाद्याचे ॲसेट जर त्यांनी लोन घेण्यासाठी डिपॉझिट केले असेल आपल्यापाशी, तर ते ॲसेट्स आपल्याला विकता येतं विदाऊट कोर्ट परमिशन. ते सरफेसी ॲक्ट्समध्ये प्रावधान केलेलं आहे. तर ते कसं बघायचं आहे आपल्याला, कशा वेने दिलेलं आहे, ते सर्व त्याचे ऑब्जेक्टिव्ह फीचर्स आपण बघणार आहे स्टेप बाय स्टेप. तर सगळ्यात पहिलं सरफेसी ॲक्ट म्हणजे काय? सरफेसी ॲक्ट इज नथिंग बट द सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. ठीक आहे. सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी ॲक्ट 2002. याचं फुल फॉर्म आहे. तुम्हाला सरफेसी ॲक्टचं फुल फॉर्म पण विचारू शकतो 2 मार्क्सला. ठीक आहे. एमसीक्यूजमध्ये त्या जागी काही पण सेक्युलरायझेशन वगैरे काय चेंजेस करून देऊ शकतं. परंतु तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. तर हे काय आहे? इंडियन लॉ आहे. कशासाठी आहे? बँकेला एम्पॉवर करण्यासाठी. काय एम्पॉवर करतं बँकेला? तर रिकव्हर नॉन परफॉर्मिंग असेट्स विदाऊट द कोर्ट परमिशन. मी आता सांगितलं तुम्हाला, काही लोक लोन घेतात परंतु भरत नाहीत, त्याला डिफॉल्ट करतात. त्या केसमध्ये त्या पर्टिक्युलर माणसाने किंवा त्या इन्स्टिट्यूशनने किंवा त्या कंपनीने किंवा त्या ऑर्गनायझेशनने काही ॲसेट्स डिपॉझिट केलेले असतात, की ह्या ॲसेटच्या बदल्यामध्ये तुम्ही मला एवढं लोन द्या. तर इन केस ते नाही रिपे केले त्या बँकेने, समजा त्या ऑर्गनायझेशनने, तर ते रिपे न केलेले अमाउंट हे बँक ह्या ॲसेट्सला विकून रिकव्हर करू शकते. हे सरफेसी ॲक्टचं मेन उद्दिष्ट आहे. तर हे ॲप्लिकेबल कोणासाठी आहे? तर ज्याचं लोन 1 लाखापेक्षा जास्त आहे आणि ज्याची अमाउंट 20% अबोव्ह रिमेनिंग आहे. समजा तुम्ही ₹1,00,000 लोन घेतलेला आहात. ठीक आहे. ₹1,00,000 मधले तुम्ही 25,000 भरले नाहीत, तर तुम्हाला हे लागू होणार. ठीक आहे. तर 20% अबोव्ह पाहिजे तुमचे, म्हणजे 22,000, 25,000, 1,00,000चे जेवढे काही असेल तर तुम्हाला सरफेसी ॲक्ट. समजा तुम्ही इथं 20% खाली आहे 19,000, तर तुम्हाला हे ॲक्ट लागू होणार नाही. तर हे बेसिक रूल आहे त्याचा. तुम्हाला एमसीक्यूजमध्ये येऊ शकतं आणि ह्या ॲक्टमध्ये टोटल 41 सेक्शन्स आहेत. ठीक आहे. तर हे बेसिक एमसीक्यूजसाठी मी दिलेलं आहे. ठीक आहे. की ऑब्जेक्टिव्हज काय बाबा ह्याचे? तर सगळ्यात महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे की रिकव्हरी ऑफ द फायनान्स, म्हणजे जे तुम्हाला मी पैसे दिलेले आहे, तर ते टाईमशीर रिकव्हरी झाले पाहिजे. हे फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला एम्पॉवर करणे. एम्पॉवर कसं करू शकतो? तर पहिलं त्यांच्याकडे परमिशन नव्हती. तर मी ह्या ॲक्ट थ्रू त्यांना एम्पॉवर केले, की बाबा तुम्हाला जर एखादी इन्स्टिट्यूशन पैसे देत नसेल, तुम्ही डायरेक्टली जा, त्याचं ॲसेट्स तुम्हाला जे डिपॉझिट केले तुम्ही विदाऊट कोर्ट परमिशन विकून तुमचे पैसे वसूल करा. हे एम्पॉवरमेंट असतं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर सिक्युरिटायझेशन आहे. सिक्युरिटायझेशन म्हणजे काय? जे ॲसेट्स मी घेतलेलं आहे, तर त्या ॲसेट्सला मी काय करणार? मार्केटेबल सिक्युरिटीजमध्ये कन्व्हर्ट करणार. इन केस समजा ॲसेटला मी काय, समजा फॉर एक्झाम्पल हे तुमचे ॲसेट्स आहेत. तर मी ह्याला सिक्युरिटायझेशन करणार. सिक्युरिटायझेशन कसं करणार? तर एक कंपनी असते ARC वगैरे, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. ते मी कंपनीला ते बघणार आहे आपण, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी काय असते वगैरे. तर त्या कंपनीला मी तुमचे ॲसेट्स देणार. ते कंपनी त्या ॲसेट्सच्या बदल्यामध्ये एक सिक्युरिटी किंवा बॉन्ड इश्यू करणार आणि ते बॉन्ड इश्यू करून तुम्ही डायरेक्टली त्याच्यानंतर फंड उचलू शकता. जे सिक्युरिटी तुम्ही ठेवलेले आहेत ते ॲज अ बॅकअप त्याच्यासाठी वर्क करत असते. तसंच तुम्ही ह्याच्यामध्ये काय इझिली फंड लिक्विडेट करू शकता आणि इन्फ्यूज ऑफ फंड इंटू द बिझनेस करू शकता. ठीक आहे. ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी त्याच्यासाठीच आपल्याला इस्टॅब्लिश करता येतं. सरफेसी ॲक्टमध्ये इम्पॉर्टंट पॅरामीटर किंवा एक प्रावधान केलेलं आहे, की ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, समजा बँकेला टाईम नसतो, प्रत्येक वेळेस जा, पैसे वसूल करा, हे करा. तर बँक काय करते? तुमचे ॲसेट डायरेक्टली ह्या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला काय पर्सेंटेजमध्ये विकून टाकते. समजा तुमची ॲसेट आहे ₹1,00,000, तर हे बँक काय करणार? ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला 1,00,000चं जे ॲसेट आहे तुमचं विकून टाकणार. कितीला? 80,000ला, 90,000ला डिस्काउंटमध्ये विकून टाकणार. तर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी काय करणार? ते डिस्काउंटेड अमाउंट जे आहे तुमची, समजा 1,00,000चे ॲसेट 80,000ला विकले तुम्ही ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला. तर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी 80,000 बँकेला देऊन टाकणार. परत आता मामला राहिला तुमच्यात आणि ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. मग ते 80,000 दिलेले आहे बँक. ते बँकेला 1,00,000 रिकव्हर करायचे. त्याच्यावर इंटरेस्ट लावून ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी तुमच्याकडून वसूल करते. तर त्याच्यामुळे ॲसेट रिकन्स्ट्रक्शन एक स्पेशल पर्पज व्हेकल आहे. तर ह्याच्यासाठीच बनवलं गेलं आहे, की तुम्ही तुमचं काम करा बँकवाले, आणि हे बँकवाले तुमच्या वसुलीचं काम करतील. ह्या अशा टाईपनं ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी केलेलं आहे. त्याच्या अगोदर काय व्हायचं? बँकेत तुम्ही जाताना मल्टिपल टाईममध्ये अगोदर काय करायचं लोन घेण्यासाठी? ह्या बँकेत पण जा, त्या बँकेत पण जा, त्या बँकेत पण जा आणि सेम ॲसेट्स तुम्ही डिपॉझिट करून मल्टिपल लोन्स घेऊ शकत होता. तर ते एक ड्रॉबॅक आणि लूपहोल वाटलं सरकारला. तर सरकारने त्याच्यावरती आयडेंटिफाय करून काय केलं? एक सेंट्रल रजिस्ट्री म्हणून एक सुविधा बनवली, की सेंट्रल रजिस्ट्रीमध्ये सर्व बँकेला कोणताही व्यक्ती, समजा तुम्ही ॲज अ इंडिव्हिज्युअल लोन घेण्यासाठी गेलात SBIमध्ये आणि तुम्ही समजा तुमची प्रॉपर्टी, लँड, बिल्डिंग तुमचे काय असतील ते कोलॅटरल ठेवून तुम्ही लोन घेताय. तर ते कोलॅटरल घेतले SBI बँक काय करणार आहे? तुमचं कोलॅटरल सेंट्रल रजिस्ट्रीमध्ये त्याचं रेकॉर्ड करणार आहे. तर त्यामुळे काय होणार आहे? समजा तुम्ही लगेच ते ॲसेट घेऊन ICICI बँकेत गेला, तर ICICI बँकेला कळणार आहे, की पर्टिक्युलर ॲसेट तुम्ही ऑलरेडी एका बँकेकडनं लोन घेतलेले आहे, तुम्हाला लोन भेटू शकणार नाही. असे हे सेंट्रल रजिस्ट्री वर्क करत असते. काय डुप्लिकेशन ऑफ वर्क आणि सेम प्रॉपर्टी थ्रू फ्रॉड वाचवण्यासाठी हे काम केलेलं जाते. हे असे की ऑब्जेक्टिव्ह आहेत सरफेसी ॲक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आपल्याला गरज काय वाटली बाबा सरफेसी ॲक्टची, नीड काय सरफेसी ॲक्टची? तर सगळ्यात पहिलं इफिशियंट NPA रिकव्हरी. इफिशियंट NPA रिकव्हरी म्हणजे काय? पहिलं स्लो आणि कंबरसम प्रोसेस होती, की बँकेलाच करावं लागायचं सर्व गोष्टी. परंतु त्याच्यामुळे ARC कन्स्ट्रक्शन आल्यामुळे, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, ते सर्व काम इझिली इफिशियंट वेने झालेलं आहे. ARC पैसे देते आणि ARC तुमचं आणि ते
ॲसेटचं मॅनेज करून घेत असते. त्याच्यानंतर बँकेला एक सगळ्यात महत्त्वाचं आहे, की फायनान्शियल स्टॅबिलिटी भेटलेली आहे. फायनान्शियल स्टॅबिलिटी म्हणजे कसं? तर ह्या गोष्टीपासून बँकेला सुटकारा भेटलेला आहे. समजा 10-20% लॉस होत आहे, तर तेवढं करू 100% लॉस होण्यापेक्षा 10-20% ठीक आहे ना. तर त्याच्यामुळे एआरसीला डिस्काउंटेडमध्ये विकते आणि एक बँकेचं स्टेबल रेट चालू होतो. म्हणजे स्टेबल त्यांना स्टेबिलिटी भेटते, की पैसे आपले आलेत, कुठंच जात नाहीयेत. त्याच्यामुळे बँक एक इफिशियंट वेने वर्क करत आहे. त्याच्यानंतर काय बँकेला जास्तीत जास्त लेंड करण्यासाठी एक एन्करेजमेंट भेटत आहे. कारण आपलं मॅक्सिमम लोन डिफॉल्ट किती 10-20% होणार आहे इन केस ऑफ डिफॉल्ट. तर त्यामुळे बँक काय होणार आहे, मॅक्सिमम पैसा येणार आहे बँकेकडे, मॅक्सिमम लोन पण देणार आहे. त्याच्यामुळे एन्करेजमेंट ऑफ लेंडिंग पण होणार आहे. तर सेंट्रल रजिस्ट्रीमुळे सगळ्यात मोठा फायदा काय झालेला असेल तर डुप्लिकेशन ऑफ प्रॉपर्टी लोन्स होणार आहेत. म्हणजे फ्रॉड करू शकणार नाही सगळ्यात इम्पॉर्टंट आणि त्याची गरज होती आपल्याला, की डुप्लिकेशन वर्क होणार होती आणि त्याच्यामुळे पण आपल्याला गरज लागली, की एक सेंट्रल रजिस्ट्री इस्टॅब्लिश करावं. आणि त्याच्यानंतर इम्प्रूव्हिंग लिक्विडिटी म्हणजे समजा तुम्ही एआरसीसाठी तुम्ही काय करणार आहे, मार्केटेबल सिक्युरिटीज कन्व्हर्ट करणार आहे आणि ते मार्केटेबल सिक्युरिटीजवरनं तुम्हाला बँकेमध्ये इन्फ्लो होणार आहे कॅश. ठीक आहे. अशा टाईपने हे आपले प्रावधान केले गेलेले आहेत फायनान्शियल लॉज इन केस ऑफ सर्फेसी ॲक्ट. तर ह्याची गरज होती आपल्याला. तर आता ह्याच्यामध्ये प्रोसेस कशी फॉलो केली जाते, की फायनान्शियल लॉ अंडर द सर्फेसी ॲक्ट त्याच्या अंतर्गत कशी प्रोसेस फॉलो केली जाते, की जेणेकरून आपले मॅक्सिमम पैसे रिकव्हर करण्यात येतील. तर प्रोसेस अशी आहे. तर सगळ्यात पहिलं तुम्ही ॲज अ बॉरोवर जाता बँकेकडे. तर बँकेला काही सिक्युरिटी जमा करता. तर ते बँक सिक्युरिटी तुमची चेक करते आणि सेंट्रल रजिस्ट्रीमध्ये रेकॉर्ड करते. सगळं ओके असेल तर तुम्हाला लोन देते. हे फर्स्ट प्रोसेस झालेली आहे. सेकंड प्रोसेस काय असणार आहे बँक, तर हे बँक काय करणार आहे, इन केस ऑफ डिफॉल्ट तर हे तुमचे असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी एआरसी कंपनी आपण इस्टॅब्लिश करतो. सर्फेसी ॲक्टमध्ये रूल बनवलेला आहे आपण. तर हे बँक काय करते, हे सिक्युअर्ड ॲसेट जे आहे ट्रान्सफर करते एआरसीला. एआरसी याच्या बदल्यात काय करणार आहे, तुम्हाला पैसे देणार आहे. डिस्काउंटमध्ये मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. तर हे बँककडे पैसे आले म्हणजे तुम्ही दिले, तुम्ही बँकेला पैसे दिले. समजा यांनी ₹1,00,000 ची सिक्युरिटी घेतलेली आहे. बँक त्याला ₹90,000 कॅशमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. मग हे बँक काय करणार, ₹1,00,000 ची सिक्युरिटी पहिलेच डिस्काउंटमध्ये त्याला सांगणार, की मार्केट व्हॅल्यू इथे-इथे आहे. कमी करूनच सांगणार. मग ह्या कंपनीला समजा ₹1,20,000 ला विकली. ठीक आहे. तर ह्याची कंपनीचा लॉस क्लिअर झालेलाच आहे. म्हणजे बँकेचा लॉस क्लिअर झालेलाच आहे याच्यामधनं. तर अशा प्रकारे हे बँक एआरसी थ्रू आपलं लॉस जे आहे ते रिकव्हर करण्याचा प्रयत्न करते आणि एआरसी यांना पैसे देते. परत एआरसी काय करतं, क्वालिफाईड बायर्स शोधते मार्केटमध्ये, की कोण प्रॉपर्टी घेणार आहे ते. मग त्यांचे काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात आणि त्यांना ते प्रॉपर्टी ह्यांना 1,20,000 दिले तर इथे मार्केटमध्ये ₹1,50,000 ला विकते. मग हे प्रॉपर्टी तिकडे ट्रान्सफर करते आणि यांच्याकडून 1,50,000 घेते. म्हणजे विन-विन सिच्युएशन झाली. बँकेसाठी पण बँकेला पण रिकव्हरी झाली आणि एआरसी पण प्रॉफिटमध्ये वर्क करते. हे अशा प्रकारे हे आपले प्रोसेस चालते. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे आपल्याला, की की फीचर्स ऑफ सर्फेसी ॲक्ट काय? की फीचर्स अगोदर सांगितलं मी सर्फेसी ॲक्टमध्ये काय असणार आहे तुम्हाला एम्पॉवरमेंट टू द बँक्स असणार आहे. नंतर सेंट्रल रजिस्ट्री असणार आहे डुप्लिकेशन वर्कसाठी. पुन्हा एआरसी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. तर अशा टाइपचे की फीचर्स आहेत. आपण बघूया एम्पॉवरमेंट ऑफ बँक सेक्शन 13 अंतर्गत ह्या बँकेला एम्पॉवरमेंट केलेलं आहे, की समजा एखादा डिफॉल्टर तुमचे पैसे देत नसेल, तर तुम्ही विदाऊट कोर्ट परमिशन डायरेक्टली त्याचे असेट्स विकू शकता, गोळा करू शकता आणि पैसे तुमचे रिकलेक्ट करू शकता. हे सगळ्यात पहिलं आहे एम्पॉवरमेंट ऑफ बँक. देन सिक्युरिटायझेशन जे ॲसेट आहे ते एआरसी कंपनीला विकून मार्केटेबल सिक्युरिटीजमध्ये कन्व्हर्ट करणे आणि त्याचा फंड इन्फ्लो करून घेणे. ठीक आहे. हे सेक्शन 5 मध्ये दिलेलं आहे. ज्यांनी कशासाठी दिले तर एनपीए आपले वाचवण्यासाठी दिलेला आहे. त्याच्यानंतर ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी सेक्शन 9 मध्ये दिलेलं आहे. ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी मी आता सांगितलेलं आहे. बँक त्या ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीला आपले सिक्युरिटीज विकते आणि त्याच्याकडनं पैसे घेते. देन एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी ॲक्ट्स हे हे एक नवीन प्रावधान केलेलं आहे, की बॉरोवरला त्याच्यानंतर एनपीए झाल्यानंतर 60 डेजची नोटीस दिली जाते. 60 डेजमध्ये त्यांनी पैसे दिलं तर ठीक आहे. नाहीतर मग बँक की लायबल आहे, की तुमची ॲसेट रिकन्स्ट्रक्शनला प्रॉपर्टी विकणार आणि तिथून पैसे रिकव्हर करणार. ठीक आहे. 60 डेज नोटीसचं एक प्रावधान केलेलं आहे. त्याच्यानंतर सेंट्रल रजिस्ट्री सेक्शन 20 मध्ये करण्यात आलेलं सेंट्रल रजिस्ट्री डुप्लिकेशन ऑफ लोन्स किंवा एकाच प्रॉपर्टीवरती मल्टिपल लोन्स घेण्यासाठी आणि फ्रॉड्स वाचवण्यासाठी हे सेंट्रल रजिस्ट्री केलेली आहे. त्याच्यानंतर ऑब्जेक्शन अँड अपील सेक्शन 17 मध्ये दिलेलं आहे. समजा तुम्हाला बँकेच्या खिलाफ किंवा एआरसीच्या खिलाफ काय कंप्लेन आहे, तर तुम्ही डेट रिकव्हरी ट्रिब्युनलमध्ये जाऊ शकता आणि तुमची काही कंप्लेन असेल तर तिथे जाऊन तुम्ही करू शकता. त्याच्यावरती एक अपीलेट ट्रिब्युनल असणार आहे आणि तिथे जाऊन तुम्ही ॲक्शन टेकन बाय बँक, एआरसी वगैरे तिथे जाऊन तुम्ही ऑब्जेक्शन घेऊन कंप्लेंट करू शकता. हे पण एक प्रावधान दिलं गेलेलं आहे. तर अशा प्रकारे हे की फीचर्स आहेत सर्फेसी ॲक्टचे. तुम्ही अशा प्रकारे हे 6 to 7 फीचर्स लिहू शकता बँक ह्याच्यामध्ये जाऊन एक्झाममध्ये. तर तुम्हाला हे 6 to 7 मध्ये 10 आउट ऑफ 8 मार्क तर भेटून जातील आणि सेक्शन वाईज लिहायचं. ऑल्वेज लिहित असताना सर्फेसी ॲक्ट काय आहे, त्याचं इंट्रोडक्शन द्यायचं, कन्क्लुजन करताना लिहायचं आणि मेन बॉडी 3 पॅरामीटर्समध्ये लिहायचं. इंट्रो, मेन बॉडी आणि शेवटी आहे आपलं कन्क्लुजन. ह्या फॉर्मॅटमध्ये लिहिलात ना तुम्हाला मॅक्सिमम मार्क पडतील. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपले प्रॉब्लेम आणि प्रॉब्लेम म्हणतो अशा प्रकारे आपले हे क्वेश्चन्स अटेम्प्ट करायचे. त्याच्यानंतर आहे सर्फेसी ॲक्ट ओव्हरऑल कशा प्रकारे वर्क करते हे तुम्हाला एक अंडरस्टँडिंगसाठी एक फ्लो चार्ट मी दिलेला आहे. तुम्ही इन डिटेल वाचू शकता हे फ्लो चार्ट. ठीक आहे. पीडीएफ लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर आहे मेथड्स ऑफ रिकव्हरी.
तर आता आपण बघितलं की कोणकोणत्या वेनं बँक रिकव्हर करू शकते. तसेच आता इन डिटेल आपण मेथड्स ऑफ रिकव्हरी बघणार आहोत. काय काय मेथड्स ऑफ रिकव्हरी सरफेसी ॲक्टमध्ये. सगळ्यात पहिलं आहे सिक्युरिटायझेशन. सिक्युरिटायझेशनमध्ये काय असतं, बँक तुमचे ॲसेट ARCला देते, मार्केटेबल सिक्युरिटीज कन्व्हर्ट करते त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर पैसे तुमचे घेते. तर ते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे सरफेसी ॲक्टमध्ये रेफर्स टू द securitization in the SARFAESI Act refers to the process by which bank and financial institution convert their non-performing asset into the मार्केटेबल सिक्युरिटीज फॉर रेझिंग कॅश. कॅश घेण्यासाठी मार्केटेबल सिक्युरिटीजमध्ये तुमचं NPA कन्व्हर्ट करण्यात जातं आणि हे सेक्शन 5 मध्ये क्लिअरली दिलेलं आहे सरफेसी ॲक्टच्या. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये की पॉईंट्स काय आहेत, तर पुलिंग ऑफ ॲसेट्स. सिक्युरिटायझेशनमध्ये तुमचे ॲसेट्स गोळा करणे, पुलिंग म्हणजे एकत्र करणे आणि त्यांना अंडर नॉन परफॉर्मिंग अँड ह्याच्यामध्ये बंडल करणे आणि कॅटेगराईज करणे. त्याच्यानंतर काय, ARC कंपनीला तुमचे ॲसेट्स विकणे आणि ARC कंपनी त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला पैसे देते. थर्ड आहे इश्युअन्स ऑफ सिक्युरिटीज. तर ARC कंपनी इश्यूज सिक्युरिटीज बॅक्ड बाय दीज ॲसेट्स. म्हणजे ARC कंपनी काय करते, तुमच्याकडनं सिक्युरिटी घेते, ॲसेट्स घेते आणि त्याच्या बदल्यात तुम्हाला सिक्युरिटी देते, बॉन्ड देते, इन टाइप्स ऑफ असं देते की तुम्ही त्याचं कॅश कन्व्हर्जन करू शकता. त्याच्यानंतर आहे ह्याच्यामुळे काय होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट सिक्युरिटायझेशनमुळे बँकेमध्ये लिक्विडिटी वाढणार आहे. तर लिक्विडिटी कसं वाढणार आहे, तर हे ॲसेट सिक्युरिटी कन्व्हर्ट केलेले ॲसेट तुम्ही मार्केट जाऊन विकू शकता. मार्केटमध्ये विकल्यानंतर तुम्हाला पैसे येते. पैसे आल्यानंतर तुम्ही लेंडिंग करू शकता. हे असे इन सायकल आहे त्यांची. ठीक आहे. तुमची सायकल अशा ह्या वेनी वर्क करते. त्याचे बेनिफिट्स काय? बेनिफिट्स आहेत इमिडिएट लिक्विडिटी. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रिडक्शन ऑफ नॉन परफॉर्मिंग ॲसेट कमी होणार आहेत. इफिशियंट रिकव्हरी. ठीक आहे. इफिशियंट रिकव्हरी मेकॅनिझम आहे. म्हणजे बँकेला किटकिट नाही. ARC कंपनी त्यांचं काम करणार आहे, बँक त्यांचं काम करणार आहे. त्याच्यामुळे इफिशियंट आणि टाईम मॅनेजमेंट होणार आहे. ठीक आहे. फायनान्शियल हेल्थ ऑफ बँक इम्प्रूव्ह होणार आहे. त्याच्यामुळे काय त्यांचे NPAs कमी होणार आहेत, डिफॉल्ट्स कमी होणार आहेत आणि बँकेकडे शेवटी पैसा उरणार आहे. तर इन्क्रीज लेंडिंग कॅपॅसिटी. जास्तीत जास्त लेंड करू शकणार आहे बँक. कारण तुमच्याकडे पैसा असणार आहे तर तुम्ही जास्तीत जास्त लेंड करू शकणार आहे. जास्तीत जास्त लेंड केल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त पैसे कमवू शकणार आहे. ठीक आहे. आणि ट्रान्सफर ऑफ क्रेडिट रिस्क टू द इन्व्हेस्टर. ठीक आहे. हे एक पॅरामीटर्स त्याच्यामध्ये बेनिफिट्समध्ये आपण कन्सिडर करू शकतो. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ रिकव्हरीमध्ये सेकंड पॉईंट आहे की रिकन्स्ट्रक्शनचा. रिकन्स्ट्रक्शन अंडर सरफेसी ॲक्टमध्ये काय असतं, सेक्शन 9 मध्ये दिलेलं आहे रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्शन रिकव्हर टू द प्रोसेस ऑफ मॅनेजिंग अँड रिकव्हरिंग डिस्ट्रेस्ड फायनान्शियल असेट्स बाय द ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी. ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी काय करणार आहे, तुमचे डिस्ट्रेस फायनान्शियल ॲसेट्स घेणार आहे आणि ते ॲसेट्स मार्केटमध्ये जाऊन विकून त्याचे पैसे कलेक्ट करणार आहे. तर हे ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी सेक्शन 9 मध्ये क्लिअरली दिलेलं आहे. तर याचे की पॉईंट्स काय बाबा, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी कसं वर्क करते. तर सगळ्यात पहिलं आहे ॲक्विजिशन ऑफ ॲसेट्स. तुमचे ॲसेट्स घेणार आहे आणि त्या ॲसेट्स घेऊन काय करणार आहे, तुमचे बँकेकडनं ॲसेट्स घेणार आहे आणि त्याला सिक्युरिटीजमध्ये कन्वर्ट करणार आहे. मॅनेजमेंट अँड रिझोल्युशन्स ऑफ द ॲसेट. ARC कंपनी मॅनेज दिस ॲसेट्स विथ एम ऑफ रिकन्स्ट्रक्शन. रिकन्स्ट्रक्शन कसं करणार आहे, सिक्युरिटीजमध्ये कन्वर्ट करून जास्तीत जास्त त्याच्याकडनं पैसे घेण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. रिझोल्युशन स्ट्रॅटेजीज आहेत, रिस्ट्रक्चरिंग, रिशेड्युलिंग, सेटलमेंट, इन्फॉर्मेन्स ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट टू रिकवर ड्यूज. ठीक आहे. डिफरंट टाइप्स ऑफ मेथड्स आपले हे रिकन्स्ट्रक्शन ARC कंपनी वापरते. तुम्हाला टाइम देते, रिशेड्यूल करते, तुम्हाला आणखी काय काय मेथड्स असतात ते बँक देऊ शकते. तुम्हाला इन डिटेल इथं दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे सेल ऑफ असेट्स. तर समजा फायनली तुम्ही ठरवलंच आहे आता बँकेला बुडवायचंच आहे मला काही करू, तर इन दॅट केस द ARC कंपनी रिकव्हर्स द मनी बाय सेलिंग युअर ॲसेट्स. ठीक आहे. तर तुमचे मनी रिकव्हर कसं केलं जातं, तर तुमचे ॲसेट्स सेल करून रिकव्हर केलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इम्प्रूव्ड रिकव्हरी ऑफ डिस्ट्रेस्ड ॲसेट. ठीक आहे. ह्याचं बेनिफिट आहे इम्पॉर्टंट. इफिशियंट NPA मॅनेजमेंट आहे. देन थर्ड काय, रिडक्शन ऑफ फॉर द बँक्स, रिडक्शन ऑफ देअर हर्डल्स. ठीक आहे. रिडक्शन ऑफ देअर NPAs. ठीक आहे. असे डिफरंट टाइप्स ऑफ बेनिफिट्स बँकेला आहेत. इन्हान्स्ड फायनान्शियल हेल्थ. ठीक आहे. ओव्हरऑल त्यांची फायनान्शियल हेल्थ बिल्ड होऊन जाणार आहे, त्यांच्याकडे पैसा उरणार आहे, NPAs कमी होणार आहेत. ठीक आहे. बँकिंग ऑपरेशन स्मूथ होणार आहे, त्यांचं काम बँकवालेच करणार आहेत, ARC वाले त्यांचं काम करणार आहेत आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे, जास्तीत जास्त पोटेन्शियली हाय रिकव्हरी होणार आहे. तर हे असे डिफरंट बेनिफिट्स आहेत रिकन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला भेटत असतात. ठीक आहे. थर्ड आहे एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट. ठीक आहे. सेक्शन 13 मध्ये दिलेलं आहे. काय असतं याच्यात, बॉरोवरला 60 डेजचा नोटीस दिलेला जातो. ठीक आहे. बॉरोवर समजा 60 डेजमध्ये पैसे नाही दिले तर मग बँक त्यांचं कारवाई करण्यासाठी रेडी आहे. तर याच्यामध्ये नोटीस टू द बॉरोवर 60 डेज कशासाठी, रिपेमेंट करण्यासाठी. त्याच्यानंतर पोझिशन ऑफ ॲसेट्स. तुमचे ॲसेट्स ताब्यात घेतले जातील. ते ताब्यात घेऊन नंतर काय त्याचे इंटरेस्ट सिक्युरिटीमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि ARCला ॲसेट्स तुमचे विकले जातात. ठीक आहे. सेल ऑफ ॲसेट. ठीक आहे. त्याच्यानंतर अपॉइंटमेंट ऑफ मॅनेजर अपॉइंट केले जाते ARC बँक आणि तुमचं रिकव्हरी त्या मॅनेजर करून घेतो टाइम टू टाइम. कुठं जास्तीत जास्त रिकव्हरी होणार आहे त्याला तुमचे ॲसेट सेल करतं टाइम टू टाइम आणि तुमचे ॲसेट्स रिकव्हरी करतं. ह्याचे बेनिफिट्स काय, स्विफ्ट रिकव्हरी होणार आहे एकदम इझिली. तुमचे बँक मॅनेजर काय करणार आहे, चल पाटमन इथं कर, विक, इथनं पैसे घे. त्याच्यानंतर काय, बॅड लोन्स जे आहेत रिझोल्युशन, इफिशियंट रिझोल्युशन होणार आहे. त्याच्यानंतर स्ट्रीमलाईन ॲसेट मॅनेजमेंट. म्हणजे ॲसेट मॅनेजमेंटचं काम आहे फक्त आणि फक्त ॲसेट मॅनेजमेंट करणे. ॲसेट मॅनेजमेंट सगळ्यांचे ॲसेट्स घेणे, एक मॅनेजर करणे, तिथनं लिक्विडेट करणे, त्याच्यातनं पैसे घेणे, आपलं प्रॉफिट रिकव्हर करणे, बँकेला जे पैसे द्यायचे ते देणे. हे सर्व गोष्टी इन सायकल कन्व्हर्जन असतं त्याचा आणि हे इन सायकल फ्लो करत असतं, फ्लो चार्ट वगैरे टाईप. आणि बँकेची शेवटी ARCचे पण फायनान्शियल हेल्थ वाढणार आहे. हे काय
इन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्टचे बेनिफिट. त्याच्यानंतर आहे सरसाई इन्स्टिट्यूशन. सरसाई इन्स्टिट्यूशन म्हणजे काय? सेंट्रल रजिस्ट्री म्हणतो आपण त्याला. सेक्शन 20 मध्ये दिलेलं आहे. त्याचं लॉंग फॉर्म काय? सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन, ॲसेट रिकन्स्ट्रक्शन अँड सिक्युरिटी इंटरेस्ट. सेंट्रल रजिस्ट्री ऑफ सिक्युरिटायझेशन अँड ॲसेट रिकन्स्ट्रक्शन सिक्युरिटी इंटरेस्ट. ठीक आहे. तर हे सेंट्रलाइज रजिस्ट्री आहे. ह्याच्यामध्ये काय करतो आपण? सर्व जे बँकेकडे लोन घेण्यासाठी येतात ॲसेट कोलॅटरल ठेवून, गिरवी ठेवून, तर त्यांची एक रेकॉर्ड ठेवतो मी सेंट्रल रजिस्ट्रीमध्ये. ठीक आहे. हे सेक्शन 20 मध्ये प्रावधान केलेलं आहे. हे काय करतं? रेकॉर्ड्स ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट क्रिएटेड ऑन प्रॉपर्टी टू प्रिव्हेंट फ्रॉड अँड इन्शुअर ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी प्रमोट करण्यासाठी ते बँक रेकॉर्ड मेंटेन ठेवते, जेणेकरून, आणि हे आपल्या इंडियामध्ये जेवढ्या बँक्स आहेत त्यांचं इंटिग्रेटेड नेटवर्क असतं. ठीक आहे. ठीक आहे. इंटिग्रेटेड नेटवर्क असतं आणि त्या इंटिग्रेटेड नेटवर्कमध्ये कोणतीही बँक ऍक्सेस करू शकते पर्टिक्युलर प्रॉपर्टी. तुम्ही जर गेलेले आहेत त्याचे जीपीएस वगैरे त्याच्यामध्ये इंटिग्रेट केलं गेलेलं असतं. त्याच्यानंतर आहे ह्याचे की पॉईंट्स काय आहेत? की पॉईंट्स. ठीक आहे. की पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट असतात मित्रांनो. की पॉईंट्सवरनं तुम्ही सरसाई बद्दल काही आलं तर सरसाई तुम्ही लिहू शकता सेंट्रल रजिस्ट्री. तर काय? मल्टिपल लेंडिंग अगेन्स्ट सेम असेट ते प्रिव्हेंट करण्यासाठी आपण ह्याचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आहे रजिस्ट्रेशन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन मस्ट रजिस्टर डिटेल्स ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट इन्क्लुडिंग मॉर्गेजेस, कोलॅटरल अँड सिक्युरिटायझेशन विथ द सरसाई. ठीक आहे. बँकेला बंधन करायचे की प्रत्येक तुमची प्रॉपर्टी त्याच्यासोबत रजिस्टर करणं गरजेचं आहे. ॲक्सेसिबल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड डेटाबेस ॲक्सेसिबल टू द फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. ठीक आहे. पब्लिक व्हेरीफाय द सिक्युरिटी इंटरेस्ट. ठीक आहे. मी आता सांगितलं तुमचं आपलं एक इंटिग्रेटेड नेटवर्क आहे, तुम्ही चेक करू शकता त्याच्यामध्ये. फंक्शन काय? इथं ऑनलाईन प्लॅटफॉर्म रेकॉर्ड्स ऑल द मॉर्गेजेस लोन अगेन्स्ट द प्रॉपर्टी. ठीक आहे. ऑनलाईन एक इंटिग्रेटेड प्लॅटफॉर्म आहे. एक बँक रेकॉर्ड केली की दुसरी बँक रेकॉर्ड केली तर दुसऱ्या बँकला पण दिसणार, ह्या बँकेकडून घेतलेलं तिसऱ्या बँकेला पण दिसणार, असं इंटिग्रेटेड नेटवर्क आहे. ठीक आहे. कोर बँकिंग सोल्युशन पण म्हणतो त्याला आपण, सीबीएस. ठीक आहे. त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत असतं. त्याच्यानंतर काय असतं आपलं फंक्शन काय? याचं ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणून वर्क करतं. सिबिल सारखं. सिबिलमध्ये काय करतं? एका बँकेकडनं लोन घेतलं तर दुसऱ्या बँकेला कसं कळणार आहे की नाही? कळतं का नाही? तर तसंच हे सरसाईचं पण आहे. लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी जर घेतला असेल तर बँकेला कळतं तुम्हाला. ह्याचं बेनिफिट काय? ट्रान्सपरन्सी आणि रिड्यूस रिस्क ऑफ फ्रॉड. ठीक आहे. हे त्याचे बेनिफिट्स आहेत. त्याच्यानंतर काय? टोटल फ्रॉड प्रिव्हेन्शन होणार आहे, ट्रान्सपरन्सी होणार आहे, इफिशियन्सी वाढणार आहे आणि पब्लिक ॲक्सेस वाढणार आहे. हे 4 ते 5 बेनिफिट्स आहेत. तुम्ही इन डिटेल वाचू शकता. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला तर इथल्या इथे लाईक करू शकता. आपले असेच पर्सनलाइज वेने डी-एससाठी, अदर सब्जेक्टसाठी आपण क्लासेस घेतो. त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट करायचा तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता माझ्याशी. ठीक आहे. आपण पी-वाय-क्यू घेऊया. पी-वाय-क्यूमध्ये इथं खाली माझा कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. तुम्हाला पर्सनलाइज क्लासेस घ्यायचे डी-एस, एफ-एम, ए-एफ-एम. ठीक आहे. तुम्ही असं डिफरंटसाठी क्लासेस घेऊ शकता. तर पी-वाय-क्यू कसे आहेत आपण इन डिटेल बघूया. तर पी-वाय-क्यू आपल्याला असं दिलेलं असतं, हे मागच्या वेळेसचा पेपरमधला क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय म्हणलेलं आहे? सक्सेसफुल लिमिटेड डिफॉल्टेड इन द रिपेमेंट ऑफ लोन टेकन बाय बँक अगेन्स्ट द सिक्युरिटी क्रिएटेड ॲज द फर्स्ट चार्ज of same of its assets, the bank issued notice pursuant to section of Surface Act 2002 to the company to discharge its liability within the period of 60 days from the day of notice. ठीक आहे. then company failed to discharge its liability within the time limit specified. Identify and explain the measures. ठीक आहे. Identify issues म्हणायचे याला. Explain the measures taken by bank to enforce the security interest under the act. ठीक आहे. सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट करण्यासाठी एक कंपनी आहे, ती कंपनीने डिफॉल्ट केलं, तुम्ही त्याला नोटीस पण दिलेलं आहे सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्टमध्ये सेक्शन 20 अंतर्गत. ठीक आहे. त्यांनी ते फॉलो नाही केली. त्याच्यानंतर बँकेकडे काय मेजर्स आहेत ते सांगायचं. तुम्हाला माहिती आहे बँकेकडे मेजर्स काय? सिक्युरिटी तुम्हाला नोटीस द्यायचं, नोटीस दिल्यानंतर ॲसेट रिकलेक्शन करणे, ॲसेट रिकलेक्शन केल्यानंतर त्याचे मार्केटेबल सिक्युरिटीज करणे, एआरसीला विकणे, एआरसी त्याचं कन्वर्ट करून तुम्हाला पैसे देते. अशी इन डिटेल प्रोसेस आहे. कसं लिहायचं बघा. When the borrower defaults on the repayment of term loan secured by assets and lender in this case, the issued notice under section 13 of SARFAESI Act, the borrower failed to discharge his liability within the specified time, the bank can take various measures to enforce security interest under the act. Here are some steps can be taken by the bank. ठीक आहे. असं स्टार्ट करायचं इंट्रोडक्शन. मी तुम्हाला सांगितलं होतं ऑलवेज इंट्रोडक्शन. ठीक आहे. आता मी इथं मेन बॉडीला आलेलं आहे. ठीक आहे. मेन बॉडी आहे माझी, हे मेन बॉडी आन्सरची, आणि त्याच्यानंतर इथं आहे माझं कन्क्लुजन. हे अशा फॉर्मॅटमध्ये लिहायचं. आता बघूया मेन बॉडी. तर मेन बॉडी काय? सगळ्यात पहिलं बँक पोझिशन घेऊ शकते सिक्युअर्ड ॲसेटचं. ठीक आहे. तर काय लिहायचं? द बँक कॅन टेक पोझिशन ऑफ सिक्युअर्ड ॲसेट मेन्शन्ड अंडर सिक्युरिटी अग्रीमेंट. दीज ॲसेट्स कुड बी इन्क्लूड प्रॉपर्टी, मशिनरी, इक्विपमेंट अँड अदर प्लेज्ड ॲज अ कोलॅटरल फॉर द लोन. ठीक आहे. कोलॅटरल म्हणून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर सेल ऑर लीज दीज ॲसेट्स. ठीक आहे. बँक विकू शकते. कसं विकू शकते? आफ्टर टेकिंग पोझिशन बँक कॅन सेल दीज ॲसेट टू द रिकवर आउटस्टँडिंग लोन अमाउंट. सेल मस्ट बी कंडक्टेड थ्रू पब्लिक ऑप्शन ऑर प्रायव्हेट टीटी ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ ऍक्ट. ठीक आहे. ऑप्शन करू शकते, सिक्युरिटायझेशन अंतर्गत एआरसीला विकू शकते. डिफरंट मोड्स आपण बँक युटिलाइज करू शकते. त्याच्यानंतर आहे इश्यू डिमांड नोटीस टू फॉर रिपेमेंट. द बँक मे इश्यू डिमांड नोटीस टू बॉरोवर रिक्वायरिंग रिपेमेंट ऑफ outstanding loan amount along with any accrued interest and cost incurred by the bank in enforcing its security interest. Then appointment of authorized officer. काय करतं? Bank can appoint authorized officer who has power to take possession and manage sale. Appoint authorized security officer. The bank can appoint security authorized officer who has power to take possession of and manage the sale of secured assets on the behalf of bank. ठीक आहे. Officer must in accordance with the provision of Service Act
अँड गाईडलाईन्स इश्यूड बाय द आरबीआय. आरबीआयच्या गाईडलाईननुसार त्याला ऍक्ट करायचं आहे. ठीक आहे. पब्लिश द पब्लिक नोटीस. ठीक आहे. नोटीस पब्लिश करायचं त्याला. बँक मस्ट पब्लिश नोटीस ॲटलीस्ट 2 न्यूजपेपर, 1 इन द व्हर्नॅक्युलर लँग्वेज, आपल्या लोकल एरियाच्या. ठीक आहे. वेअर द ॲसेट्स आर सिक्युअर्ड अँड मस्ट प्रोव्हाइड द डिटेल्स ऑफ इंटेंडेड सेल अँड इन्क्लुडिंग टाइम अँड डेट अँड प्लेस ऑफ ऑक्शन. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ट्रान्सफर ऑफ टायटल. ट्रान्सफर ऑफ टायटल म्हणजे काय, तुमचे जे ॲसेट्स आहेत सिक्युरिटी, ते जे घेता विकत त्याला ट्रान्सफर करायचे पर्चेसेसला. द प्रोसीड फ्रॉम द सेल शुड बी युटिलाइज टू रिपे द आउटस्टँडिंग लोन अँड एनी सरप्लस शुड बी रिटर्न टू द बॉरोवर. ठीक आहे. सरप्लस असेल तर बँक बॉरोवरला द्यायचं पण आहे. ठीक आहे. तर लीगल ॲक्शन इन दिस केस द बॉरोवर डिस्प्यूट्स द एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँड रिफ्युजेस टू कोऑपरेट, द बँक मे इनिशिएट लीगल प्रोसिडिंग टू रिक्वायर आउटस्टँडिंग ड्यू थ्रू द डेट रिकव्हरी ट्रिब्युनल ऑर अप्रोप्रिएट लीगल फोरम. ठीक आहे. अशा टाईपने तुम्ही स्टेप्स लिहू शकता, बँक काय काय ॲक्शन घेऊ शकते. ठीक आहे. दीज आर द सम मेजर्स दॅट बँक कॅन टेक टू इन्फोर्स द सिक्युरिटी इंटरेस्ट अंडर सर्फेसी ॲक्ट. इट्स इसेन्शियल फॉर द बँक टू फॉलो द प्रोसिजर प्रिस्क्राइब्ड अंडर द लॉ अंडर द ॲक्ट अँड एक्सरसाइज इट्स राईट्स इन द लॉफुल अँड ट्रान्सपरंट मॅनर. ठीक आहे. लॉफुल अँड ट्रान्सपरंट मॅनरमध्ये यूज केलं पाहिजे, की प्रत्येकाला कोवर्शन नाही केलं पाहिजे. तुम्ही बळजबरी नाही करू शकत. अकॉर्डिंग टू द रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही फॉलो केलं पाहिजे. हे अशा टाईपने तुम्ही आन्सर लिहू शकता. तुम्हाला आणखी एक मॉडेल आन्सर दिलेलं आहे, हे PYQचं तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. आणखी एक दिलेलं आहे, त्याचं पण आन्सर वाचू शकता. तर अशा प्रकारे आपण डिफरंट घेतलेले हे MCQs प्रॅक्टिससाठी करू शकता. असं तुम्हाला सिक्युरिटायझेशन सरफेसी ॲक्टचं देऊ शकतं कन्फ्युजन करण्यासाठी. ठीक आहे. तर हे सरफेसीचं एम काय मेन, ठीक आहे, कोणकोणते चॅप्टर्स हे सेंट्रल रजिस्ट्री दिलेलं आहे. ठीक आहे. तर सरफेसी ॲक्टचं प्रोव्हिजन्स वेअर सिक्युरिटी ऑफ ट्रान्झॅक्शन रजिस्टर कुठं रजिस्टर करतो, सेंट्रल रजिस्ट्रीमध्ये करतो. असे डिफरंट MCQs आहेत. आणि तुम्ही जर ठाकूर बुक वाचत असाल तर ठाकूर बुकच्या बॅक साईडला पण एक 15-20 MCQs दिले, ते आवर्जून बघा, जेणेकरून तुमचं सरफेसी एकदम क्लिअर होऊन जाईल. आणि काही डाऊट असतील तर तुम्ही डायरेक्टली, माझा नंबर आहे डिस्क्रिप्शनमध्ये, WhatsAppची चॅट आहे, डायरेक्टली क्लिक केलं तर WhatsAppवरती रिडायरेक्ट होता, तिथं मला डाऊट विचारू शकता. आणि पर्सनलाइज क्लासेस घेतात तर क्लासेस पण घेऊ शकता तुम्ही, DS वगैरेसाठी, अदर सब्जेक्टसाठी. आपण रेग्युलर पण क्लासेस चालू करणार आहे आता जुलैनंतर. ठीक आहे. तुम्ही रेग्युलर बॅचला पण घेऊ शकता. आता क्रॅश कोर्स चालू आहे, सध्या क्रॅश कोर्समध्ये पण घेऊ शकता. तुम्हाला लेक्चर आवडलं तर आवर्जून कमेंट करा. थेरी लेक्चर आहे, थेरी लेक्चरला आपण जास्त इन डिटेल एक्सप्लेन करू शकत नाही. जिथं जिथं गरज आहे करायची आपल्याला एक्सप्लेन, तिथे आपण एक्सप्लेन करतो. नॉर्मली थेरीला कसं आहे, पॉईंट वाईज फॉर्मॅटमध्ये देणे गरजेचं असतं, जेणेकरून विद्यार्थ्याला इझी पॉईंट्स कळले पाहिजेत आणि मॅक्सिमम एक्झाममध्ये रिप्रोड्यूस झाले पाहिजेत. त्याच वेळेला आपण प्रयत्न करत आहे की तुम्हाला इझी पॉईंट्स आणि देण्यासाठी आपण बांधील आहोत आणि आपण देत आहोत कंटेंट. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही कंटेंट बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद, थँक्यू. आणि आवर्जून स्वामी अकॅडमीला सबस्क्राईब करा. आणि तुमचे काही नोटेशन, तुमचे काही एनी फीडबॅक वगैरे असेल तर कमेंटमध्ये देऊ शकता. ऑलवेज वेलकम फॉर युअर सजेशन्स. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये, पार्ट 2 लवकरच येऊन जाईल. त्याबद्दल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघू शकता. धन्यवाद.